जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 126. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. जीवाचा उद्धार होण्यासाठी प्रभुचरणी चित्तलय आवश्यक आहे आणि चित्तलय साधण्यासाठी प्रभूंच्या नामामध्ये मृतक शरीर प्राण जनु भेटे असं प्रेम असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे राजा दशरथांना मिथिला जनकपुरी इथं आल्यानंतर श्रीरामांच्या दर्शनानं जणू मृत शरीरामध्ये प्राण लोटून आले परत असं वाटलं, तसं ज्याला मुखामध्ये नाम आल्यानंतर अंतःकरणामध्ये नाम सुरू असल्यानंतर वाटेल आणि ज्या वेळेला नाम नसेल त्यावेळेला ते शरीर मृतप्राय वाटेल आपलं शरीर, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ती नामाची प्रीती सद्गुरु कृपेनं अंतरंगात जन्म घेईल. आणि जसं आमचे महाराज म्हणाले, नाम हा माझा प्राण आहे, ह्याचा खरा अर्थ काय हे त्यावेळेला आम्हाला उमगेल आणि मग चित्तलय ही सहज प्रक्रिया होईल. अशा रीतीनं आपण बघितलं की ज्यांचा चित्तलय प्रभुचरणी झालेलाच आहे, अशा राजा दशरथांचं मिलन आपल्या दोन्ही पुत्रांसोबत जनकपुरीमध्ये झालं. आणि त्यानंतर राजा दशरथांनी काय केलं, पुढं काय घडलं ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत, ते आपण बघूया. म्हणतात, पुनि वसिष्ठ पद सिरति धनाये, प्रेम मुदित मुनि बर उरराये, विप्र वृंद बंदे दुहु भाई, मन भावती असी से पाई. राजा दशरथांनी दोन्ही मुलांना छातीशी कवटाळून आपलं दुःख दूर केलं हे आपण बघितलं. आणि त्यानंतर त्या दोन्ही भावांनी श्रीराम आणि लक्ष्मणांनी काय केलं तर वसिष्ठांच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं. मुनिबर वसिष्ठ यांनी अतिशय आनंदानं त्यांना आलिंगन दिलं. सर्वच वृंदाला तिथे उपस्थित असलेल्या या दोन्ही बंधूंनी वंदन केलं आणि मनभावती असीसे पायी, जो मनोवांछित आशीर्वाद होता तो मिळवला असं म्हटलंय. त्यानंतर एक अतिशय मधुर मिलन ह्या चौघा भावंडांचं झालं. म्हणतायत, भरत सहानुज कीन्ह प्रणामा, लिए उठाई लाई उर रामा, हर्षे लखन देखी दो भ्राता, मिले प्रेम परिपूरित गाता. आपला लहान बंधू शत्रुघ्न याच्यासह भरतानं प्रभू श्रीरामांना आपल्या ज्येष्ठ बंधूंना प्रणाम केला. श्रीरामांनी अगदी स्वाभाविकपणं त्याला उचललं आणि हृदयाशी कवटाळलं. लक्ष्मणसुद्धा या दोन्ही भावांना बघून आनंदित झाला आणि चौघा भावंडांनी मिठी मारली. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी पुरजन परिजन जातिजन, जाचक मंत्री मीता, मिले जथाविधि सब ही प्रभु, परम कृपाल बिनीता.
पुन्हा प्रभूंचं वर्णन केलं आहे. काय म्हणतायत? परम कृपाल बिनीता, परम कृपाळू आणि विनयशील असे प्रभू रामचंद्र सर्व अयोध्यावासियांना जे आले होते, आपल्या कुटुंबियांना, सर्व बांधवांना, सर्व याचक जे जमले होते त्यांना, मंत्र्यांना, मित्रांना, अशा सर्वांना यथायोग्य पद्धतीनं भेटले. सर्वांनाच खूप आनंद झाला होता त्या दोन्ही बंधूंना बघून. आणि आता त्यांची अवस्था कशी झाली आहे ह्याचं वर्णन करतायत. म्हणाले, राम ही देखी बरात जुडानी, प्रीति की रीति न जाति बखानी, नृप समीप सोहहि सुतचारी, जनुधन धर्मादिक तनुधारी. प्रभू श्री रामचंद्रांना बघून सर्व वऱ्हाडी मंडळींचं खूप समाधान झालं. अयोध्येहून आलेल्या म्हटलंय, प्रीती की रीतीनं जाती बखानी, त्यांच्या प्रेमाच्या स्वरूपाचं वर्णन करताच येत नाही. किंबहुना ज्या गोष्टीचं वर्णन करता येत नाही, ज्या प्रेमाचं वर्णन करता येत नाही, त्यालाच खऱ्या अर्थानं प्रीती म्हणतात. आणि मुख्यतः इथे तर भगवंत आहेत प्रत्यक्ष. त्यामुळे प्रत्येकजणच अनादिकालापासून त्यांच्याशी बद्ध आहे. आपण सर्वच भगवंतांशी बद्ध आहोत. आपण समजलो आहे आपण संसाराशी बद्ध आहोत. पण ज्या वेळेला कुणाशी बद्ध आहोत हे समजेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं अंतःकरणात ते प्रेम निपजतं. हे जणू आपल्याला हे अयोध्यावासी सांगतायत की प्रत्येकच जण, जसं रामरूप आमचे महाराज, त्यांच्याकडे जो यायचा त्या प्रत्येकाला वाटायचं की महाराजांचं माझ्यावरच प्रेम आहे. तसं भगवान श्रीराम यांचं माझ्यावरच प्रेम आहे असं प्रत्येक प्रजाजनाला वाटायचं. आपण मागेही बघितलं आणि पुढेही बघू, कारण हा राजा राम आहे, त्यामुळे तो प्रजेचा राम आहे. त्यामुळे प्रत्येक जण प्रजेमधला, जसं म्हटलं जातं की एव्हरीवन कनेक्ट्स विथ हिम इन अ युनिक वे. मग संत सत्पुरुष असो अथवा भगवंत असो. त्यामुळेच असं आहे की प्रीती की रीतीनं जाई बखानी. आणि तुलसीदासांचंच वर्णन आहे ते. त्यामुळे म्हणतात की कसे शोभतायत हे सुतचारी, चौघे पुत्र कसे शोभतायत राजा दशरथांच्या जवळ, तर जनु धन धर्मादिक तनुधारी, जणू धर्म अर्थ काम मोक्ष हेच साकार झालेत असे ते शोभतात. प्रत्येकालाच आजी सोनियाचा दिनू असं वाटतंय. आनंदी आनंद पसरलाय सगळीकडे. तुलसीदास वर्णन करतायत, सुतन समेत दशरथ ही देखी, मुदित नगर नर नारी विशेषी, सुमन बरिसी सुरह नहीं निसाना, नाक नटी नाचही करी गाना. पुत्रांसह राजा दशरथांना बघून सर्वजण आनंदित झालेत. खाली मिथिलेतले लोक जय जयकार करतायत, आकाशात देव जय जयकार करतायत. आकाशातून देवसुद्धा फुलांची उधळण करत होते, नगारे वाजवत होते, अप्सरा नाचत गात होत्या. आणि जे जनकपुरीहून आले होते त्यांनी काय केलं त्याचं वर्णन आहे. सतानंद अरु विप्र सचिव गण, मागध सूत विदुष बंदी जन, सहित बरात राऊ सनमाना, आयसु मागी फिरे अगवाना.
जनकांचे कुलगुरू शतानंद महाराज, इतर सर्व विप्रवर, मंत्रीगण सगळेच, मागध सूत बिदूष बंदीजन सर्वांनी वऱ्हाडासह राजा दशरथांचा आदर सत्कार केला आणि त्यांचा निरोप घेऊन परत निघाले. आणि सर्व जनकपुरीच्या लोकांचा आनंद आता वर्णन करतायत. तो इतका मुग्ध आणि इतका पवित्र सुंदर आहे, जे वर्णन तुलसीदासांनी केलं आहे ते आपण आता बघूया. त्यामधून खरोखर चांगला राजा जर मिळाला, चांगला ज्याला आपण म्हणतो की जो लीडर, जो सर्व प्रजेचं प्रेम मिळवण्यात यशस्वी होतो आणि प्रजेसाठी जगतो, असं झालं तर प्रजेचं त्याच्यावर किती प्रेम असतं आणि मग त्याच्या घरचं कार्य कसं सर्व प्रजेचं कार्य होतं याचं जणू वर्णन तुलसीदास करतायत. म्हणतायत, प्रथम बरात लगन ते आई, ताते पुर प्रमोदु अधिकाई, ब्रह्मानंद लोग सबल ही, भड़हु दिवस निसी विधि सन कही. लग्नापूर्वीच वऱ्हाड दाखल झालंय हे समजल्यामुळे जनकपुरीमध्ये आनंद पसरला होता. ब्रह्मानंद लोग सबलही, कसा आनंद, कोणता आनंद वर्णन करतायत तुलसीदास, जणू सर्वांना ब्रह्मानंद मिळाला असं वाटत होतं. ते लोक विधात्याला विनंती करतायत की दिवस आणि रात्र मोठे होवोत, म्हणजे वेळ कमी पडतोय सर्व तयारीला आणि त्या राम लक्ष्मणाला बघण्यासाठी वेळ कमी पडतोय, त्यामुळे दिवस रात्र मोठे होवोत अशी विनंती विधात्याला ते करतायत. रामुसीय शोभा अवधी, सुकृत अवधि दो राजा, जह तह पुरजन कहि अस, मिली नर नारी समाजा. सर्व स्त्री पुरुष जनकपुरामधले एकत्र जमून काय म्हणतायत जिथं तिथं, तर श्रीराम आणि सीता हे लावण्याची, शोभेची, सौंदर्याची परिसीमा आहेत आणि दोन्ही राजे दशरथ आणि जनक हे पुण्याची परिसीमा आहेत. पुढे म्हणतायत, जनक सुकृत मूरती बेदेही, दशरथ सुकृत राम धरे देही, इन्ह सम काहुन शिव अवराधे, काहुन इन्ह समान फल लाधे. म्हणतायत, जानकी कोण आहे माहिती आहे का? जानकी ही जनक राजांच्या सुकृताची मूर्तीच आहे आणि दशरथांचं जे सुकृत आहे तेच देह धारण करून श्रीराम बनलेलं आहे. हे सर्व जनकपुरीतले लोक बोलतायत. म्हणतायत, या दोन्ही राजांसारखी शिवाराधना, भगवान शिवांची आराधना कुणीच केलेली नाही आणि यांच्यासारखं फल म्हणजे सीता आणि रामांसारखं फल इतर कुणालाही लाभलेलं नाही बरं का. पुढे म्हणतायत, इन्ह सम को न भयाऊ जग माही, है नहीं कतहु होने नाही, हम सब सकल सुकृत कई राशि, भये जग जनमी जनकपुर वासी. म्हणतायत, या राजांसारखा आणि त्यांच्या जानकी आणि श्रीराम यांच्यासारखा या जगात कुणी झाला नाही, सध्याही कुठंही नाही आणि पुढेही होणार नाही. हे नाही कतहु होणेऊ नाही बरं का. म्हणतात पुढे किती गोड भाव आहे पहा. हम सब सकल सुकृत कै रासी, भये जग जनमी जनकपुरबासी. आणि आम्ही सर्वजण सर्व पुण्याची खाण आहोत म्हणतात.
आम्ही हे जनकपुरीचे रहिवासीच, आम्हीच सर्व पुण्याची खाण आहोत, म्हणूनच आम्ही या जगामध्ये जन्म घेऊन जनकपुरीचे निवासी झालो. आहा. आणि खरोखर हे वाचायला मिळतंय, ह्याच्यावर चिंतन करायला मिळतंय, त्यामध्ये भगवत कृपेनं प्रेम जाणवतंय असं असेल तर हम सब सकल सुकृत कैरासी असंही म्हणता येईल खरोखर. कारण सीता राम यांची कथा ऐकणं, त्यामधल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये रममाण होणं, याच्यापेक्षा मोठं पुण्य ते काय. त्यामुळे हे जनकपुरीचे रहिवासी धन्य समजतायत स्वतःला. पुढे म्हणतात स्वतःबद्दलच बरं का, जिन्ह जानकी राम छबी देखी, को सुकृती हम सरिस बिसेशी, पुनि देख बर घुबीर बियाहू, लेब भली विधी लोचन लाहू. म्हणतात आपण जानकी आणि श्रीराम यांची छबी बघितली, यांचं सौंदर्य बघितलं. आपल्यासारखा पुण्यात्मा, विशेष असा पुण्यात्मा दुसरा कोण असणार. आणि म्हणतात आता तर आपण श्री रघुनाथांचा विवाह सोहळा बघणार आहोत. आणि लेब भली विधी लोचन लाहू, या ज्या नेत्रांचा, जे नेत्र विधात्यानं आम्हाला दिले, तर त्याचा पुरेपूर लाभ आम्ही घेणार आहोत म्हणतायत जनकपुरवासी. पुढे म्हणतायत, कही परस पर कोकिल बयनी, एही बियाह बड लाभ सुनयनी, बड़े भाग विधि बात बनाई, नयन अतिथि होई हही दो भाई. काय गोड लिहिलंय. म्हणतात स्त्रिया कोकिलवयनी, कोकिळेप्रमाणे मधुर वार्तालाप एकमेकांमध्ये करणाऱ्या स्त्रिया म्हणतायत, हे सुंदर नयने, हे सुनयनी, या विवाहामुळं आमचा खूप मोठा लाभ होणार आहे, आमचं खूप मोठं भाग्य आहे, म्हणूनच विधात्यानं हे सर्व जुळवून आणलं आहे. आणि नयन अतिथी होई हही दो भाई, हे जे दोन्ही बंधू आहेत ते आता आपल्या नेत्रांचे पाहुणे होणार बरं का. म्हणजे वरचेवर नेत्र त्यांना बघणार. का बरं तर बारही बार स्नेह बस, जनक बोलाऊ बसिया, लेन आई हही बंधु दो, कोटी काम कमनिया. म्हणतायत राजा जनक प्रेमानं, त्यांचं खूप प्रेम आहे आपल्या लाडक्या लेकीवर, त्यामुळे ते सीतेला वरचेवर इथं बोलावणार. आणि कोटी काम कमनीया, कोट्यवधी कामदेवांसारखे दिसणारे हे दोन्ही बंधूसुद्धा सीतेला घेऊन जाण्यासाठी परत परत इथं येत राहणार. बरं का. जनकपुरीच्या लोकांनी फ्युचर प्लॅन्स आखून ठेवलेत की वरचेवर सीता इथं येणार आणि तिला घेऊन जाण्यासाठी जेव्हा श्रीराम येतील तेव्हा आम्हाला त्यांचं वरचेवर दर्शन होईल, म्हणून आमच्या नयनांचे अतिथी हे वरचेवर होणार म्हणतायत. आणि पुढे म्हणतायत यामध्ये आपल्या जनकपुरीचा महिमा देखील सांगतायत. म्हणतात विविध भाती होई ही पहुनाई, प्रियन काही अस सासुर माई, तब तब राम लखन ही निहारी, होई हही सब पुर लोग सुखारी. आणि का येणार नाहीत म्हणतात. श्रीराम का बरं येणार नाहीत. इथं त्यांचा अनेक प्रकारे पाहुणचार होणार, तेव्हा हे माई, हे सखी, असली सासूरवाडी कुणाला आवडणार नाही. त्यामुळे वरचेवर श्रीराम येतीलच. आणि त्यावेळी आम्ही सर्व नगरवासी श्रीराम लक्ष्मणांना बघून, बरं म्हणजे श्रीरामांसोबत लक्ष्मण येणारच हेही त्यांना माहिती आहे, त्यामुळे या दोन्ही बंधूंना बघून बघून आम्ही सुखावून जाऊ. अशा रीतीनं एकमेकांमध्ये बोलणंच सुरू आहे. आणि एवढ्यात त्यांना
अजून जे 2 कुमार आलेत अयोध्यापुरीहून त्यांच्याबद्दल त्यांची आठवण होते. म्हणतात, सखी जस राम लखन कर जोटा, तैसे भूप संग दुई ढोटा, श्याम गौर सब अंग सुहाए, ते सब कहि देख जे आए, कहा एक में आजु निहारे, जनु बिरंची निज हाथ सवारे, भरतु राम ही की अनुहारी, सहसा लखी न सकहि नर नारी, लखनु शत्रुसूदनु एक रूपा, नख सिखते सब अंग अनूपा, मन भावहि मुख बरनि न जाहि, उपमा कहूँ त्रिभुवन को नाही. भरत शत्रुघ्न म्हणती एक सखी, अगं श्रीराम आणि लक्ष्मण यांची जशी जोडी आहे तसंच या दशरथ राजांसोबत आणखी 2 कुमार आलेत. एक श्यामल वर्णाचा आहे आणि दुसरा गौरवर्णाचा आहे. खूप सुंदर आहेत आणि ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे ते असंच म्हणतात. दुसरा एक जण म्हणतो की हो, मी आजच त्यांना बघितलं आहे. इतके सुंदर आहेत की जणू ब्रह्मदेवांनी त्यांना आपल्या हातांनी घडवलं आहे. आणि भरतु राम ही की अनुहारी, भरत हा श्रीरामांचंच रूप घेऊन आलाय, ओळखू सुद्धा शकणार नाहीत म्हणतात. सहसा लखीन सकही नरनारी, त्यांना सहजपणे वेगळेपणानं कुणी ओळखू सुद्धा शकणार नाही. भरत आणि राम यांची एकच छबी आहे म्हणती एक सखी. आणि दुसरी म्हणती आहे, आणि त्याचप्रमाणे लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोघे एकरूप वाटतात. सर्व दोघांचं सारखं आहे, नखशिखांत अनुपम असं शरीर आहे. मन भावही मुख बरनि न जाई, त्यांचं मनाला त्यांच्यामुळे खूप सुख मिळतं त्यांना बघितल्यानंतर, पण वर्णन करता येत नाही, कारण ज्या मुखानं वर्णन करावं असं ते स्वरूप नाही. उपमा कहूँ त्रिभुवन को नाही, त्रिभुवनामध्ये त्यांच्यासाठी कोणती उपमा नाही. आणि असं ते जनकपुरीचे लोक म्हणतायत. त्याची सांगता तुलसीदास करतायत. म्हणतात, उपमान को कह दास तुलसी, कतहु कवि कोविद कहे, बल विनय विद्याशील शोभा, सिंधु इन्ह से एई अहै, पुर नारी सकल पसारी अंचल, विधि बचन सुनावही, ब्याहियहु चारियो भाई, एहि पुर हम सुमंगल गावही. काय म्हणतायत की तुलसीदास सांगतायत, कवी आणि विद्वान असं म्हणतात बरं का, की यांच्यासाठी म्हणजे ह्या दोन्ही भावांसाठी, भरत शत्रुघ्नांसाठी सुद्धा आणि राम लक्ष्मणांसाठी सुद्धा जगामध्येच कोणती उपमा नाही. बल विनय विद्या आणि सौंदर्य यांचा सागर आहेत हे, आणि यांच्यासारखे हेच आहेत. इनसे एई अहै. त्यामुळे म्हणतात, जनकपूरच्या सर्व स्त्रिया पदर पसरून विधात्याला मागणं मागतायत. काय की चारीही भावांचा विवाह याच नगरात होवो आणि हम सुमंगल गावही, आम्हाला ते भाग्य मिळो की त्यांच्यासाठी आम्ही मंगल गाणी गाऊ. एवढंच मागणं आमचं विधात्यानं मान्य करावं असं मागणं मागतायत. कहही परस्पर नारी बारी, बिलोचन पुलकतन, सखी सबु करब पुरारी, पुण्य पयोनिधी भूपदो. काय सांगतायत, डोळ्यात प्रेमाश्रू आणून पुलकित शरीरानं या स्त्रिया म्हणतायत आपापसामध्ये की हे सखी,
हे जनक आणि दशरथ राजे पुण्याचे सागर आहेत. त्यामुळे कोण मनोरथ पूर्ण करील? सखी सबू करब पुरारी पुण्यपयोनिधी भूपदू. त्रिपुरारी शिव भगवान सर्व मनोरथ नक्कीच पूर्ण करतील असं म्हणतात. आणि असं मनोरथ करत एही विधी सकल मनोरथ करही आनंद उमगी उमगी उर भरही. जे नृपसीय स्वयंवर आए देखी बंधु सब तिन्ह सुख पाए. कहत राम जसु बिसद बिसाला निज निज भवन गए महिपाला. गए बीती कछु दिन एहि भांति प्रमुदित पुरजन सकल बराती. असं मनोरथ सर्वच जण जनकपुरीमधले करतायत. हृदयाला आनंदानं भरती आली आहे. आणि सीतेच्या स्वयंवरासाठी सुद्धा जे काही चांगले राजे होते ते या विवाह प्रसंगाची वाट बघत तिथेच थांबलेत. आणि त्यांनासुद्धा ह्या चारही भावंडांना बघून अत्यानंद झाला आहे. सर्वच राजे लोक श्रीरामांची निर्मळ आणि अतिशय महान अशी कीर्ती सांगतायत. काही राजे लोक अशी कीर्ती गात गातच आपल्या घरी परत गेलेत. अशा रीतीनं ते वऱ्हाड जनकपुरीत दाखल झाल्यानंतर काही दिवस निघून गेले. अत्यंत आनंदात आहेत जनकपुरवासी देखील आणि वऱ्हाडी मंडळी देखील. प्रमोदित पुरजन सकल बराती. आणि अशा आनंदात काही दिवस निघून गेल्यानंतर आता विवाह मुहूर्ताची निश्चिती करण्यात येणार आहे. ती कशी केली जाते, कशी पत्रिका बघितली जाते ह्याचं सुंदर वर्णन आता तुलसीदास करणार आहेत. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.